नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ही सुंदर अशी बॅग बनवणार आहोत. तर यासाठी मी कॉटनचा कपडा यूज केलेला आहे आणि यामध्ये मी फोम, अस्तर काही यूज केलेलं नाही. फक्त हा सिंगल पीस आहे. सिंगल कपड्यापासून बनवलेली बॅग आहे ही. तर यामध्ये बघा मी 4 पीसेस ठेवलेत, म्हणजे 3-3 मीटरचे कपडे यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे भरपूर सामान यामध्ये बसलेलं आहे. तर या बॅगचा शेप पण बघा चौकोन अगदी खूप सुंदररीत्या आलेला आहे. तर आता ही बॅग आपण कशी बनवायची ते आता बघणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये. तर याच्यासाठी मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे एक. तर त्याचा म्हणजे 19 बाय 14 इंचाचा हा पीस मी ते कट करून घेते आहे. म्हणजे बॅगची रुंदी आहे ही 14 इंच आणि उंची आहे 19. तर तळभाग हा जो आहे तो जॉईंट असणार आहे. म्हणजे हा अखंड पीस तुम्ही ओपन करून दाखवते. तर हा तळभागाचा भाग जो आहे तो ऑलरेडी आहे असा. तर इथे फोल्ड केलेलं साईडनं मी 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर पुढे 3 इंच आणि वरून 6.5 इंच. त्यानंतर आपल्याला अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. त्यानंतर हे 2 चौकोन बॉक्स त्यामध्ये आपण गोलाईचा आकार दिलेला आहे आणि हा कपडा इथे आपण कट करून घेणार आहोत. तर बघू शकता हा एक अखंड पीसमध्ये आपण ही बॅग बनवतोय. तर अशा पद्धतीने ह्या बॅगचा शेप दिसतोय. तर ते मी फोल्ड करून दाखवते. तर साईडला आपल्याला ह्या पट्ट्या अशा जोडाव्या लागणार आहेत. तर त्याआधी आपण हे राऊंड शेपमध्ये आपण सगळे हे फोल्ड करून शिवणार आहोत. बारीक काठ शिवणार आहोत त्याचे दोन्ही साईडचे. तिथे दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही अगदी बारीक असे किनार मी त्याचे शिवून घेत आहे. यामध्ये आपण वेगळे अशी पायपिंग वगैरे यूज करत नाही आहे. खूप सिंपल पद्धत आहे ही शिवण्याची, सोपी अगदी. कोणीही शिवू शकतं. तर आपली एक बाजू शिवून झालेली आहे. तर दुसरी साईड पण आपण अशाच पद्धतीने शिवून घेणार आहोत. अशा बॅग आपण ब्लाऊज पीसमध्ये पण शिवू शकतो. ब्लाऊज पीस किंवा उरलेले घरात कपडे असतील असे काही कटिंगचे वगैरे, किंवा आपल्या बेडशीट वगैरे जुन्या झाले त्याचे काठ साईडचे कोपरे चांगले असतात. तर तशा कपड्यापासून पण आपण यूज करू शकतो पिशव्या शिवण्यासाठी. यामध्ये अस्तर पण वापरलं तरीही चालून जातं. अस्तर वापरताना दोन्ही कपडे सोबत घेऊन संपूर्ण काठ साईडनं शिवून घ्यायचे आणि मग अगदी अशाच पद्धतीनं अस्तरची पिशवी शिवू शकतो आपण. कारण अस्तर लावल्यामुळं बॅग थोडी मजबूत होते. तर इथे आपण हे दोन्ही काठ एका साईडचे जे आहेत ते एका साईडलाच आपण अशा पद्धतीनं इथे दाखवते त्या पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. उलट बाजूने आपल्याला दोन्ही साईडनं शिलाई करायची आहे. आता इथे दाखवते मी. इथे आपल्या
दोन्ही साईड शिवून होत आलेले आहेत. यानंतर आपण या कपड्याचे कॉर्नरचे पीस आपण कट करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे फोल्ड करते. दोन्ही घड्या एकावर एक ठेवते इथे आणि एकत्रित मी इथे 1.5 इंचावर मार्क करत आहे. 1.5 बाय 1.5 इंचाचे बॉक्स आपल्याला इथे आखून घ्यायचेत आधी, त्यानंतर कट करायचे आहेत. हे पण दोन्ही पण 1.5 इंचावरच आहे. त्यानंतर हे कॉर्नर आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत. तर शिलाई मार्जिन एवढं सोडून स्टिच करायचं आहे या ठिकाणी. तर इथे ही बॅग आपली शिवून पूर्ण झालेली आहे. तर मी ही बॅग सुलट करून घेत आहे. तर कॉर्नर किती व्यवस्थित आलेत बघू शकता तुम्ही. खाली असं स्क्वेअरमध्ये आकार चांगला आलेला आहे. त्यामध्ये मी सुरुवातीला दाखवले होते कपडे ठेवून. बॅगची साईज खूप सुंदर झालेली आहे. आतल्या साईडनं आपण पॉकेट पण लावू शकतो, जर आपल्याला हवं असेल तर. तर इथे मी काही कपडे ठेवलेले आहेत या बॅगमध्ये. त्याचा शेप तुम्ही पाहू शकता. बॅग भरल्यानंतर खूप सुंदर झालेला आहे आणि हे मल्टीपर्पज म्हणून कुठेही वापरू शकता बॅग. शॉपिंगला, फळं, भाजी काय आणायला असेल तर आपण बाजारात आपण आरामशीर छोटीशी घडी होते, घेऊन जाऊ शकतो. पर्समध्ये मध्ये कॅरी करू शकतो. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप देखील करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू.